तर मी सुरू करतोय आता. राईट हँड थंब रूल जो आहे हा इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड यांची जी डायरेक्शन आहे, त्यांचं जे को रिलेशन आहे, सहसंबंध आहे, तो सांगतो. काय सांगतो तो? यू हॅव हेल्ड द कंडक्टर इन युअर राईट हँड. जर तुम्ही एखादा वाहक पदार्थ आपल्या हातात धरलेला आहे, कोणत्या हातात? उजव्या हातात. त्यावेळेस त्या ठिकाणी काय होतं? अशा प्रकारे तुम्ही तो धरलेला आहे कंडक्टर. तर त्यावेळेस युअर थंब पॉइंट इन द डायरेक्शन ऑफ करंट, आणि त्यावेळेस तुमचा जे थंब अंगठा आहे तो इलेक्ट्रिक करंटची दिशा दर्शवतो. अँड द टर्न युअर फिंगर्स अराउंड द कंडक्टर, द डायरेक्शन ऑफ फिंगर इज द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे जी काही दिशा आहे विद्युत म्हणजे चुंबकत्वाची, ती त्या ठिकाणी काय दर्शवते? तिची लपेटलेले बोट आहेत हे कशाची दिशा दर्शवतात? त्या ठिकाणी चुंबक जी आहे लाईन्स ऑफ फोर्स याची दिशा दर्शवतात. आता हा जो आहे या रूललाच मॅक्सवेल्स कॉर्क स्क्रू रूल असं सुद्धा म्हणतात. मॅक्सवेल कॉर्क स्क्रू रूल काय? याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंटची दिशा थंब दर्शवतो आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे लपेटलेली जी बोट आहेत ती दर्शवतात. तर यावरच आधारित मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप यावर आधारित आहे. सर्क्युलर लूपमध्ये गोलाकार असं जर आपण लूप तयार केलं आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फील्ड तयार होतं हे त्या ठिकाणी दर्शवलेले. आता इथं काय पाहिले? मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बी बिगर अँड बिगर. इलेक्ट्रिक सर्किट जसं दूर जावं आपण त्या कंडक्टिंग वायर पासून, तसं तसं त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असतात? मोठ्या मोठ्या होतात. हे पण आपण पाहिलेले. मी रिव्हिजन घ्यायला लावलोय कालची डबल एकदा. त्याच्यानंतर द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट प्रोड्युस्ड बाय करंट फ्लोईंग थ्रू द वायर इज डिपेंडंट अपॉन करंट. तर मॅग्नेटिक फील्ड म्हणजे विद्युत चुंबकत्व किती तयार होईल त्याची जी तीव्रता आहे, इंटेन्सिटी आहे, ती कशावर अवलंबून असते? इज डिपेंडंट ऑन द करंट. त्या तारेमधून किती इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे यावर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची तीव्रता अवलंबून असते. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड डिपेंड्स अपॉन द current flowing in the conductor and magnetic field n times that produced by a single loop will be created. म्हणजे जेवढे जास्त त्या ठिकाणी तारेला अशा आपण सर्क्युलर लूप वेटोळी घालू तेवढं त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी काय होत असते? त्याची इंटेन्सिटी वाढलेली असते. त्याच्यावर आधारित बघा तुम्ही, जर आपल्या घरच्या लाईट ज्याच्यातून वाहते त्या वायरला जर आपण स्पर्श केला तर आपल्याला म्हणजे ते जाणवत नाही, चिटकत नाहीत, कारण त्याच्यापासून मॅग्नेटिक फील्ड कमी होते, कारण त्याच्यातून वाहणारे जे करंट असतो तो कमी असतो. परंतु तेच जर खांब्यावरच्या तारेला जर आपण स्पर्श झाला चुकून तर त्या ठिकाणी माणूस चिटकतो का? त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड जास्त असते, कारण इलेक्ट्रिक करंट सुद्धा त्याच्यातून जास्त असतो. आणि दुसरं एक आपण काल पाहिलं होतं, द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड कॅन बी डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक नीडल. मॅग्नेटिक नीडलच्या सहाय्याने आपण काय करू शकतो? त्याची जी डायरेक्शन आहे ती आपण पाहू शकतो. आता नंतरचा आजचा भाग आपल्याला सुरू करायचा आहे, तो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलोनाइड. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे चुंबकीय क्षेत्र हे
करंटमुळे तयार होणार कशामधलं सोलोनाईड मधलं. सोलोनाईड मराठीमध्ये त्याला काय म्हणतात नाल कुंतल मराठीमध्ये. आता ते कसं असतं अ कॉपर वायर विथ अ resistive coating is wound in a chain of loop like a spring is called solenoid. Solenoid म्हणजे काय एक स्प्रिंग जी स्प्रिंग असते त्याला सोलोनाईड म्हणतात. त्याच्याभोवती अशा प्रकारे कॉपर वायरचं तयार केलेली जी स्प्रिंग असते वर काय केलेलं असतं कोटिंग असलेले ह्याला त्याला काय म्हणतो आपण सोलोनॉइड. व्हॉट इज मीन बाय सोलोनॉइड? कॉपर वायर विथ अ रेसिस्टिव्ह कोटिंग is wound in a chain of loop like a spring सारखं अशा प्रकारे लूप मध्ये जर गुंडाळलेला असेल कॉपर वायर वाऊंड म्हणजे गुंडाळणे अशा प्रकारे त्याला म्हणायचं सोलोनाईड म्हणायचं. आणि या सोलोनाईड मध्ये कशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट होतात ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचंय. इलेक्ट्रिक करंट passes through the solenoid. Magnetic lines of force are produced in the pattern as shown in the figure. अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विद्युत चुंबकीय बल रेषा ज्याला आपण म्हणतो मराठीत चुंबकीय बल रेषा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स अशा प्रकारे तयार होतात. फिगर ही सोलोनाईड मध्ये बघा इथं सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट की या ठिकाणी अशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स सोलोनाईड मध्ये तयार होतात. एस आणि एन हे मॅग्नेटिक. यू आर अवेअर दॅट द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ बार मॅग्नेट. ही बार मॅग्नेट मध्ये जे काही पट्टी चुंबक असतं ज्याला आपण बार मॅग्नेट म्हणतो लांब. द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ सोलोनाईड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्युस्ड बाय द बार मॅग्नेट. म्हणजे पट्टी चुंबकामध्ये जशा प्रकारे विद्युत चुंबकत्व तयार होत असतं तशाच प्रकारे या सोलोनाईड मध्ये सुद्धा विद्युत चुंबकत्व मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होत असतं पट्टी चुंबकाप्रमाणे. ऑन द ओपन एंड द सोलोनाईड ऍक्ट्स ॲट द मॅग्नेटिक पोल. ह्या ओपन एंड मध्ये सोलोनाईड मधले ह्या एक बार मॅग्नेट म्हणून काम करतात साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. आणि पॅरलल ह्या लाईन्स कशा असतात एकमेकांना जुळलेल्या आहेत का ह्या सगळ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन द सोलोनाईड आर पॅरलल टू द इच अदर कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये देता येईल. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विद इन द सोलोनाईड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. युनिफॉर्म म्हणजे एकसारखे असतात या ठिकाणी सोलोनाईड मधले. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलोनाईड इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे एक समान. त्या ठिकाणी काय असतात मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. विद्युत धारेचा चुंबकीय परिणाम आपण या ठिकाणी पाहतोय. चुंबकीय म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता लक्षात आलं याच्यामध्ये. याच्या आता प्रश्न तुम्हाला तयार होऊ शकतो ह्याच्यामध्ये. राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन सोलोनाईड. काय कॅरेक्टरिस्टिक्स होतील त्याच्यामध्ये सिमिलर टू द बार मॅग्नेट लाईन्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मध्ये बार मॅग्नेट प्रमाणे तयार होतात. दुसरं काय कॅरेक्टरिस्टिक्स होईल त्याच्यामध्ये की इन द सोलोनाईड द पॅटर्न ऑफ सोलोनाईड इज ॲज सिमिलर ॲज टू द बार मॅग्नेट. म्हणजे पट्टी चुंबकाप्रमाणेच त्या ठिकाणी सुद्धा मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स तयार होतात. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड जे असतात नॉर्थ पोल अँड द अदर इज साऊथ पोल. साऊथ टू नॉर्थ पोल असे काय होतात पॅरलल लाईन्स मॅग्नेटिक फोर्सच्या तयार होतात सोलोनाईड मध्ये नालकुंतलामध्ये. आणि दुसरा प्रश्न याच्यामध्ये लिहा व्हॉट इज सोलोनाईड. नालकुंतल कशाला म्हणतात सोलोनाईड म्हणजे सोलोनाईड कशाला म्हणतात. आणि तिसरा एक याच्यावर प्रश्न होईल राईट डाऊन ड्रॉ अ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ मॅग्नेटिक field produced by a current passing through solenoid coils. सोलोनॉइड कॉइल मधून करंट पास होत असताना कशा प्रकारे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चुंबकीय बल रेषा तयार होतात त्याची एक आकृती काढा.
ही आकृती काढायची. आणि कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये अजून एक मुद्दा त्याच्यामध्ये लिहिता येईल की मॅग्नेटिक फील्ड इन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे एकसारख्या, पॅरलल टू इच अदर, ॲज लाईक ॲज अ बार मॅग्नेट. असे 3 ते 4 याच्यावर आपण तयार होऊ शकतात, तयार केली जाऊ शकतात मॅग्नेटिक फील्ड मध्ये. म्हणजे याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलंय की मॅग्नेटिक फील्ड तयार होते ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट कशामधून पास होत असतो, कंडक्टर मधून. हे रूल सुद्धा त्याच्यातच आहे, राईट हँड थंब रूल. त्याच्यानंतरचा आता मुद्दा आहे तो म्हणजे फोर्स ऍक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे एक प्रकारचं बल कार्यरत असतं वाहकातून ज्यावेळेस विद्युत धारा वाहत असते त्यावेळेस मॅग्नेटिक फील्डवर. तर त्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट आहे. त्याच्यासाठी मटेरियल घ्यायचे फ्लेक्झिबल कॉपर वायर. फ्लेक्झिबल म्हणजे असं आपण त्याला वाकडे तिकडे कसाही आकार देऊ शकतो, त्याला म्हणायचं फ्लेक्झिबल कॉपर वायर. स्टँड, इलेक्ट्रिक सेल. इलेक्ट्रिक सेल म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी सोर्स. हॉर्सशू मॅग्नेट, नालाकृती चुंबक. हॉर्सशू म्हणजे घोड्याच्या नालासारखा चुंबक. अँड अ स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असले या ठिकाणी घ्यायचे. आणि अशा प्रकारे ही मांडणी करायची. कशाची? फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता पहा, या ठिकाणी या स्टँडला हा हॉर्सशू मॅग्नेट अटॅच करायचा आहे. या ठिकाणी ही जी कॉपर वायर आहे या ठिकाणी असं इलेक्ट्रिक सर्किट करायचं तयार दुसऱ्या स्टँडला याच्यातून अटॅच होऊन. ही अरेंजमेंट कशी केली पहा. इलेक्ट्रिक सोर्स, की असंच या ठिकाणी वायर या स्टँड मधून घेतलेले आणि कनेक्ट केलेले इलेक्ट्रिक सर्किट. इथं कॉपर वायर आहे, ही मधलं मॅग्नेट आहे. आणि या प्रयोगावरून काय निष्कर्ष काढायचा आपल्याला की ज्यावेळेस इलेक्ट्रिक करंट कंडक्टर मधून फ्लो होत असतो त्यावेळेस एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होत असतो मॅग्नेटिक फील्डचा त्या इलेक्ट्रिक कंडक्टरवर. आता मॅग्नेटिक फील्ड परपेंडिक्युलर टू द सेम प्लेन ऑफ द पेपर गोइंग इनसाइड द पेपर. आता या ठिकाणी आपण याच्यात की प्लेस केली, त्याच्यातून करंट फ्लो होईल आणि करंट फ्लो झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होईल की एक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होईल आणि त्याचा जो डायरेक्शन आहे, the direction of the current is perpendicular to the direction of magnetic field. हे पहा, हे महत्वाचं वाटतं. डायरेक्शन ऑफ करंट इज परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक. परपेंडिक्युलर इथं पहा, ही जी डायग्राम मधली हा जो फोर्स आहे हा कसा आहे, परपेंडिक्युलर आहे टू डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डवर. हे या प्रयोगावरून आपल्याला निष्कर्ष काढायचा आहे की कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्डवर त्या ठिकाणी फोर्स अप्लाय होऊन होतो. तर आता त्याच्यावरच आधारित एक फ्लेमिंगचं लेफ्ट हँड रूल आहे. आता याच्यावर तुम्ही एक प्रश्न, या फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड मध्ये ज्यावेळेस करंट पास होत असतो तर मॅग्नेटिक फील्ड तयार केली आपण या कशामुळं, कशाच्या साहाय्याने, बार मॅग्नेटच्या साहाय्याने ह्याच्यामधून. आणि यामुळं या कंडक्टरवर एक प्रकारचा फोर्स ऍक्ट होतो आणि तो कसा असतो, परपेंडिक्युलर मॅग्नेटिक फील्डच्या. यावरच आधारित एक रूल आहे, त्या रूलचं नाव काय आहे, फ्लेमिंगचं लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचा कशाचा नियम,
लेफ्ट हँड डाव्या हाताचा नियम. आधी आपण कोणचा बघितला नियम? उजव्या हाताचा बघितला. उजव्या हाताच्या नियमात काय? फक्त डायरेक्शन ऑफ करंट आणि डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आता इथं जरा 3 मुद्दे विचारात घेतले फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल मध्ये. तर काय काय मुद्दे इथे या ठिकाणी विचारात घेतले तर पहा, डायरेक्शन ऑफ करंट एक विचारात घेतलाय, विद्युतधारेची दिशा. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्डचा विचार केलेला आहे आणि फोर्स ऑन कंडक्टर. हे फोर्स म्हणजे त्या ठिकाणी बल कसं असतं कार्यरत. तर हे पहा, इफ यू कॅन प्लेस युअर लेफ्ट हँड ॲज सच वे, इकडे बघा हात धरलेला आहे, तर त्यावेळेस जे आपलं फिंगर जे आहे, मिडल फिंगर काय दर्शवतं? डायरेक्शन ऑफ करंट. इंडेक्स फिंगर is indicate the direction of magnetic field and thumb can indicate the force of conductor. अशा प्रकारचा जो नियम आहे त्याला काय म्हणायचं? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. काय फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल? इंडेक्स फिंगर, मिडल फिंगर आर स्ट्रेच्ड ॲज सो टू द परपेंडिक्युलर टू इच अदर. अशा प्रकारे स्ट्रेच करायचं, स्ट्रेच ताणायची, अशा प्रकारची रचना करायची. त्यावेळेस काय होतं? इंडेक्स फिंगर इज इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. इंडेक्स फिंगर इज अ डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ही मॅग्नेटिक फील्ड इंडेक्स फिंगर. इंडेक्स फिंगर म्हणजे ही फिंगर, त्याला म्हणायचं इंडेक्स फिंगर. and the middle finger point the direction of current. ही मधली डायरेक्शन ऑफ करंट दर्शवते, मिडल फिंगर. and then the thumb is the direction of force on the conductor. यालाच म्हणायचं फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लक्षात ठेवा, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल जो आहे तो फार अतिशय महत्वाचा रूल आहे. फ्लेमिंगोचा ते स्ट्रेच करायचं, स्ट्रेच असा हात, बंदूक मारताना गोळी मारताना आपण उजव्या हाताने गोळी मारतो बंदूक, इथं डाव्या हाताचा विचार करायचा. तर त्यावेळेस the Fleming's left hand rule can indicate the correlation in between the direction of current, direction of magnetic field and the force on the conductor. या तिन्ही मधला सहसंबंध तो दर्शवत असतो आणि तो असा आहे. तर याच्यावर प्रश्न लिहा. राईट डाऊन द फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. इथं फक्त काय होतं? अंगठ्याचा होता, थंब रूल होता. आता हे तो पूर्ण हाताचा आहे, कारण इथं हाताचा सगळा विचार केलेला आहे पूर्ण. आता याच्यावर मला सांगा बरं, कोण सांगत फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल? मुलांपैकी आपला माईक ऑन करून सांगू शकता मला? कोण सांगतंय? मनाने सांगा. सुजल नाईकवाडे, मास्क काढ, काय गरज नाही घरात मास्क घालायची, आणि व्हिडिओ बंद कर. There is a simple rule relating these three directions. This rule is called Fleming's left hand rule. लेफ्ट हँड रूल काय आहे? द लेफ्ट हँड रूल, द मॅग्नेटिक फील्ड, इलेक्ट्रिक करंट आणि फोर्स ऑफ इलेक्ट्रिक कंडक्टर याचा नियम आहे. आधी त्या उजव्या हाताच्या नियमामध्ये, अंगठ्याच्या नियमामध्ये फक्त 2 होतं, इलेक्ट्रिक करंट फ्लो आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स होतं. त्याच्यामध्ये फक्त ऍडिशनल काय वाढलंय? फक्त फोर्स ऑन कंडक्टर हे या रूल मध्ये वाढले फक्त. आता आपण determine the direction of force on the wire in the above experiment and verify your finding. आता त्याच्यावर
तुम्ही व्हेरीफाय करायचं ट्राय दिस. आता नंतरचा मुद्दा पाहायचा आपल्याला इलेक्ट्रिक मोटर, ही सगळ्यांना परिचयाची. आणि इलेक्ट्रिक मोटर ही याच नियमावर आधारित आहे फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल मध्ये. कारण इथं फोर्स ऑन कंडक्टर, आपल्याला एनर्जीचे सगळे फॉर्म माहिती आहेत. इलेक्ट्रिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. यू ऑल्सो नो द एनर्जी कॅन बी चेंज इन टू इट्स फॉर्म. आता सगळ्याला माहिती आहे की एनर्जी वेगवेगळ्या रूपात आढळते आणि एनर्जीचं एका प्रकारच्या रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या रूपात करता येतं. त्यालाच एनर्जी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण म्हणतो. एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, बट इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत करता येतं. यालाच आपण ऊर्जा अक्षेत्रीचा नियम म्हणतो. अ डिव्हाइस changing electric energy into mechanical energy is known as electric motor. इलेक्ट्रिकल मोटर ही परीक्षेला 10वीच्या आलेली 5 मार्काचा शेवटचा प्रश्न असतो ना, 2 पैकी 1 सोडवायचा. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटरची डायग्राम काढा, त्याचं म्हणजे फंक्शन करा, ते असतं त्याच्यामध्ये. तर पहिलं म्हणजे तुम्हाला काय सांगावं लागेल इलेक्ट्रिक मोटरच्या माहितीमध्ये, तर इलेक्ट्रिकल एनर्जी is a device changing electric energy into mechanical energy. विद्युत ऊर्जेचं रूपांतर मेकॅनिकल एनर्जी मध्ये करणारं उपकरण, डिव्हाइस, ते म्हणजे इलेक्ट्रिक मोटर. आपल्या अवतीभोवती इलेक्ट्रिक मोटर आता जास्त जास्त वापरत आहेत लोक डे टू डे लाईफ मध्ये. इट इज युज्ड इन फॅन, रेफ्रिजरेटर्स, मिक्सर, वॉशिंग मशीन, कॉम्प्युटर्स, पंप, सगळीकडे ही इलेक्ट्रिक मोटर डेली यूज मध्ये वापरली जाते. तर याचं फंक्शन कसं आहे हे पहा. इथं इलेक्ट्रिक मोटर मध्ये हे जे आहे प्रिन्सिपल अँड वर्किंग, याला 2 मार्क असतात लिहायला. इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, ही डायग्राम काढायची, फंक्शन लिहायची. इथं एक कॉईल असतं ABCD नावाची, ABCD कॉईल, आणि त्या कॉईलला एक रॉड असतो. there is a ABCD coil and there is a perpendicular, एक साऊथ पोल नॉर्थ पोल इंडिकेट असणारा एक मॅग्नेट या ठिकाणी दोन्हीच्या मध्ये असतो, कॉइलच्या मध्ये. आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक सर्किट त्याला कनेक्टिंग दिलेलं असतं. आणि त्यातून या फिगर प्रमाणे डायग्राम मध्ये अशा प्रकारची मांडणी असते त्याची. लक्षात ही काय कशी मांडणी ही तुम्ही वाटलंच तर ड्रॉ करा, काढून घ्या. तर इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट रेक्टँग्युलर लूप. रेक्टँग्युलर म्हणजे अशा प्रकारचं एक लूप असतं विथ कॉपर वायर रेसिसिव्ह कोटिंग. कॉपर याच्यावर कोटिंग असलेलं वायर असतं या फिगर प्रमाणे. अँड इट कॅन बी प्लेस्ड इन टू द साऊथ अँड नॉर्थ पोल मॅग्नेट. ह्या दोन्ही मॅग्नेटच्या मध्ये ती बसवलेली असते कॉईल. ब्रँच A, B and CD are perpendicular to the direction of magnetic field. इथे AB आणि CD हे परपेंडिक्युलर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये येईल, म्हणजे फोर्स अप्लाय होण्यासाठी आपल्या त्या रूलनुसार अशा प्रकारचे त्याचं स्ट्रक्चर केलेलं असतं. त्यानंतर कशी रचना असते, द 2 एंड्स ऑफ लूप्स आर कनेक्टेड टू द 2 व्हॉल्व्स XY. या व्हॉल्व्ह इथं कनेक्ट केलेला असतं स्प्लिट रिंगने. स्प्लिट रिंग असते इथं. आणि द 2 व्हॉल्व्स of the ring have resistive coating of their inner surface are tightly fitted with the axle. हे axle ला फिट केलेलं असतं इथं. हे axle आहे. axle म्हणजे गाडीला असतं ना axle, ते त्याच्यामध्ये चाकं बसवले असते त्याला axle म्हणतात. तशा प्रकारचं axle असते. मोटरला सुद्धा ते बाहेर आलेलं असतं, ते फिरणार आहे, त्याला म्हणतात axle. आणि त्या axleच्या मध्ये त्या ठिकाणी ही स्प्लिट रिंग बसवली असते. याला कोणची रिंग म्हणायचं, split ring. The 2 walls of split ring X and Y, हे XY हे 2 वॉल्व आहेत त्याला बसवले, have their
आउटर कंडक्टिंग सरफेस, बाहेरचा सरफेस जो असतो आउटर कंडक्टिंग सरफेस, तो आउटर सरफेस कंडक्टिंग असतो, वाहक असतो. इन कॉन्टॅक्ट द टू स्टेशनरी कार्बन ब्रश, या कार्बन ब्रश जे असतात याला अटॅच असतो, इथे कार्बन ब्रश असतात दोन्हीलाही अटॅच केलेले. आणि मग या ठिकाणी फिगर प्रमाणे इलेक्ट्रिक सर्किट त्याला अटॅच केलेलं असतं. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक फ्लो होतो त्यामुळं फोर्स अप्लाय होतो परपेंडिक्युलर या कंडक्टरवर, आणि ही जी कॉईल आहे मधली ती काय होते, या इलेक्ट्रिसिटीमुळं फिरायला लागते फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नुसार. आणि त्या ठिकाणी ह्या लूपमध्ये ही कॉईल फिरल्यानंतर त्याचं जे फंक्शन आहे, त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे, अशा प्रकारे होत जातं. आता ही जी आहे पूर्ण तुम्ही याचं फंक्शन, कार्यपद्धती ही तुम्ही लिहायची. इलेक्ट्रिक मोटरची 4 मार्काला अनेक वेळा हा प्रश्न विचारलेला आहे. तर बाकीचे आता मुलांनी हे करायचे, आपले आपले व्हिडिओ ऑडिओ सुरू करायचे. सुरू करा आपापली. सर आताच पॉइंट डबल एकदा सांगा सर. आताच पॉइंट डबल एकदा सांगा ना. आताचा पॉइंट मध्ये त्याच्यात काय इलेक्ट्रिक करंटचं पाहता का, याच्यामध्ये फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूल नुसार हे प्रिन्सिपल चालतं पहिले याचं. कशाचं? इलेक्ट्रिक मोटरचं. आणि इलेक्ट्रिक मोटर म्हणजे काय, इलेक्ट्रिक एनर्जी कन्व्हर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी करणारा इन्स्ट्रुमेंट. या इन्स्ट्रुमेंट मध्ये काय असतं की 2 मॅग्नेट असतात, त्याचे जे पोल असतात साऊथ अँड नॉर्थ, ते त्या दोन्ही पोलच्या मध्ये त्या ठिकाणी एक कॉईल बसवलेली असते. कॉईलला ते ॲक्सल असतं, ॲक्सलला त्या ठिकाणी स्प्लिट रिंग बसवलेली असते आणि इलेक्ट्रिक डायग्राम सर्किट बसवलेला असतो. आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो करतो त्यावेळेस त्या कंडक्टरमध्ये काय होतं, त्या फ्लेमिंगच्या लेफ्ट हँड रूलनुसार फोर्स ऍक्ट होतो आणि या फोर्समुळे ही जी रिंग फिरायला लागते. आणि इथं जे ब्रेक असतं बसवलेलं स्प्लिट रिंग कार्बन ब्रशमुळं, त्या ठिकाणी ते डिस्कनेक्ट होतं आणि परत ती उलट सुलट त्या ठिकाणी रिंग मधली फिरते आणि त्याचं फंक्शन रोटेशन होतं, हाफ रोटेशन लूपचं होतं मधल्या, आणि ऍक्सल कंटिन्यू रोटेट होतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. हेच याच्यामध्ये, बाकी याच्यामध्ये काही विशेष असं नाही. एकदा तुम्ही वाचा मन लावून. आता सुरू करा तुमचं हे व्हिडिओ सुरू करा. एकदा मला सगळे बघू द्या मुलं. संस्कृती व्हिडिओ सुरू कर, अंतर कर. मंगेश खुशी, प्रणव, ठोकळ, सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करा. मला एक तुमचा अजून कोण राहिलं, ठोकळ एक राहिली व्हिडिओ सुरू करायची, आणि अंतरकर एक राहिलाय. अंतरकर तर मला सांगा की आजच्या तासात आपण काय काय शिकतो.
त्याचे प्रश्न उत्तर तुम्ही लिहायचे आता आज. ते डायग्राम काढायच्यात सेलोनाइडचं. सेलोनाइड म्हणजे काय? आता मीटिंग एंड करू का मी? उद्या मी आल्या होमवर्क बघणार आहे तुमचा सगळ्यांचा.